खूप मोठी जबाबदारी आहे हे निश्चितपणे मान्य आहे. फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. हे मला माझं भाग्य वाटतं की असे कर्मचारी मला लाभले, असं विद्यापीठ मला लाभलं जिथल्या सिस्टीम्स, जिथल्या मेकॅनिझम इतक्या चांगल्या प्रतीच्या आहेत, इतक्या उत्तम आहेत. त्याच्यामुळे स्किल बेस्ड कोर्सेसवर माझा फोकस निश्चितपणे राहणार आहे. अंदाजे म्हटलं तरी 50%च्या आसपास पदं रिक्त आहेत. तर हे फार मोठं आव्हान आहे. नंतर फायनान्शियल रिसोर्सेस कमी आहे आपले, ते एक आव्हान आहे. नंतर आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू झालेलं आहे, ज्याला आपण NEP 20 म्हणतो, ते लागू झालेलं आहे. नमस्कार प्रेक्षक हो, मंडल न्यूजमध्ये मी अनिता काळे आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत आहेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू मान्य श्री मिलिंद बाराहाते सर. सर, तुमचं आमच्या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम तर तुम्हाला अभिनंदन सर. आता मला सांगा, कुलगुरू, आधी तुम्ही प्राचार्य होते आणि आता कुलगुरू, खूप मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यांवर आहेत. काय ठरवलं आहे? खूप मोठी जबाबदारी आहे हे निश्चितपणे मान्य आहे. फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत आणि अनेक आव्हानं आवासून समोर उभे आहेत. पण संत गाडगेबाबा यांच्या आशीर्वादांनी, यांच्या संस्कारांनी म्हणा आणि एकंदर सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने यातून निश्चितपणे आपण पुढे जाऊ आणि एक चांगल्या प्रकारे विद्यापीठाला आणखीन पुढे नेऊ, असा ठाम विश्वास मला आहे. सर, प्राचार्य असताना फक्त एका महाविद्यालयाची जबाबदारी तुमच्यावर होती आणि आत्ता कुलगुरू असताना या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या महाविद्यालयांची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. खूप मोठी जबाबदारी आहे आणि मागील 1 ते 1.5 वर्षांपासून कुलगुरू सर नसल्यामुळे बऱ्याच समस्या म्हणा किंवा बरेच गोष्टी अशा आहेत ज्या प्रलंबित आहेत. तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने हँडल करणार आहात? मी महाविद्यालयाचा प्राचार्य होतो आणि माझं महाविद्यालय हे नागपूर विद्यापीठातलं एक सगळ्यात म्हणजे जुन्यापैकी आणि मोठ्या महाविद्यालयांपैकी एक आहे. आणि माझ्याकडे जे कोर्सेस आहेत ते पारंपरिक कोर्सेस आहेत, आर्ट्स आणि कॉमर्स. तर मला असं वाटतं की आपल्या विद्यापीठाचं काम आणि माझ्या महाविद्यालयाचं काम, म्हणजे माझं महाविद्यालय म्हणजे एक मिनिएचर फॉर्म आहे आपल्या विद्यापीठाचा, असं मला वाटतं. आणि जॉईन केल्यापासून मला असं काही नवीन, असं काही वेगळं आपण करतो आहो असं वाटत नाही आहे. जे कामं मी आधी केलेले आहेत तेच फक्त इथे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्या अनुभवाचा मला इथे प्रचंड असा फायदा होतो आहे आणि असं नवीन काही मला असं वाटत नाही आहे. तर माझ्या अनुभवाचा निश्चितपणे विद्यापीठाला फायदा होईल आणि त्यातून काहीतरी निश्चितपणे चांगलं मी करून दाखवू शकीन, असं मला म्हणजे मनाशी माझा विश्वास आहे. सर, निरोप समारंभाच्या वेळी यापूर्वी ज्यांनी कुलगुरू या पदभार सांभाळला होता, माहेश्वरी सर, तर त्यांनी जाताना एक बोलून गेलेत की या विद्यापीठातलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन जे आहे ते खूप अगदी नियमबद्ध किंवा प्रॉपर असं काम करतं आणि आम्ही त्यालाही फॉलो करण्याचा आमच्या इथे प्रयत्न करतो आहे. म्हणजे एकंदरीत जी काही प्रतिमा आहे ती खूप शिस्तबद्ध आहे आणि तिला आत्ता पुढे तुम्हाला कंटिन्यू करणं ही खूप मोठी जबाबदारी वाटते का? नाही, जबाबदारी वाटत नाही. मला माझं भाग्य वाटतं की असे कर्मचारी मला लाभले, असं विद्यापीठ मला लाभलं जिथल्या सिस्टीम्स, जिथल्या मेकॅनिझम इतक्या चांगल्या प्रतीच्या आहेत, इतक्या उत्तम आहेत आणि इतकं प्रशासन आहेत. आणि प्रशासनाचा भाग असलेले जे अगदी कुलसचिवांपासून तर अगदी क्लर्कपर्यंतचे जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत, इतकं सिस्टमॅटिक काम आहे. तर मला वाटतं हे तर माझं भाग्य आहे की मी अशा विद्यापीठाचा म्हणजे अमरावती विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून रुजू झालो. सर, मालखेडे सर जेव्हा होते त्यांनी बऱ्याच शिक्षण प्रणाली म्हणा किंवा नवीन पद्धतीने काय आपल्या या विद्यापीठात आणता येईल याचे खूप प्रयत्न केलेत आणि त्या बऱ्यापैकी आल्यासुद्धा. आणि आत्ता एक कुलगुरू म्हणून तुमच्या पुढे काय योजना आहेत म्हणजे या विद्यापीठासाठी, की काय काय तुम्हाला आत्ता करायचं आहे, कुठले नवीन कोर्सेस आणायचे, असं काही ठरवलं आहे? बेसिकली माझा फोकस हा स्किल बेस्ड कोर्सेसवर राहणार आहे. कारण की पारंपरिक कोर्सेस म्हणजे असं लक्षात आलेलं आहे इतक्या वर्षापासून की पारंपरिक कोर्सेस जे आहे BA, BCom, BSc, इवन काही प्रमाणात MA, MCom, MSc, तर हे करून आजकाल विद्यार्थ्यांना तेवढं जेव्हा ते डिग्री घेऊन बाहेर पडतात तर तेवढ्या प्रमाणात त्यांना रोजगार म्हणा किंवा इतर गोष्टी त्यातनं मिळू शकत नाही. त्याच्यामुळे आता हे स्किल बेस्ड कोर्सेस किंवा ज्याला आपण ॲड ऑन कोर्सेस म्हणतो की BCom करताना किंवा BA करताना जर का त्यांनी ॲडिशनली हे कोर्सेस स्किल बेस्ड कोर्सेस केले, जेणेकरून तो जेव्हा डिग्री घेऊन बाहेर निघेल तर तो जी बाहेरची जी प्रचंड मोठी स्पर्धा आहे त्यात तो अगदी सक्षमपणे उभा राहू शकेल
आणि स्वतःच्या पायावरही तो अगदी व्यवस्थित उभा राहू शकेल. त्याच्यामुळे स्किल बेस्ड कोर्सेसवर माझा फोकस निश्चितपणे राहणार आहे. आणि केंद्र शासन आणि राज्य शासन यांनीही त्या स्किल बेस किंवा स्किलला कोर्सेसला जास्ती काय त्याला प्राधान्य देऊन राहिले. जास्ती ते लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांकरता, कॉलेजेसकरता आणि विद्यापीठाकरता ते त्यांना मोटिवेट करून राहिले. त्यामुळे माझं ते असं ठाम मत आहे की स्किल बेस्ड कोर्सेस हेच एक चांगलं आपल्या पिढीकरता एक चांगलं एक उपाय आहे म्हणा, किंवा एक त्यांच्याकरता एक चांगला मार्ग आहे. सर, आता रोजगाराचा विषय निघाला आहे, तर मला सांगा, असं पुढे तुमच्या काही योजना आहेत का की कोर्सेस कंप्लीट झाल्यानंतर, आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पेनिंग म्हणा किंवा कुठेतरी एक कॅम्पेनिंगची व्यवस्था असते किंवा कुठल्या तरी कंपनी अशा याची काही तरतूद करताय किंवा कुठल्या योजना आहेत? निश्चितपणे कोलॅबरेशन किंवा लिंकेजेस करून इंडस्ट्रीला कोणत्या मनुष्यबळाची गरज आहे, कोणत्या प्रकारच्या ह्युमन रिसोर्सची गरज आहे, त्याप्रमाणे कस्टम मेड जर का आपण विद्यार्थी तयार करू शकलो त्या कंपनीच्या मागणीनुसार, तर मला वाटतं की विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट जे आहे अतिशय उत्तम प्रकारे होऊ शकेल. कारण की माझ्या महाविद्यालयामध्ये मी बजाज फायनान्सबरोबर असा प्रयोग राबवलेला आहे आणि अतिशय यशस्वीप्रमाणे आम्ही तो प्रयोग माझ्या महाविद्यालयात जवळपास 3 ते 4 वर्ष आम्ही राबवला. आणि कस्टम मेड कोर्सेस आम्ही त्यांना तयार करून, सिलेबस तयार करून विद्यार्थ्यांना ट्रेन केलं आणि ते विद्यार्थी नंतर त्यांना त्याच्या थ्रू प्लेसमेंटही मिळालं. तर हे अतिशय अशा प्रकारचा एक चांगलाच उपक्रम आपण निश्चितपणे आपण राबवू आपल्या विद्यापीठात. सर, मला सांगा, जसं आता तुम्ही आले तेव्हापासून ऐकलं असेल की 1 ते 1.5 वर्षापासून इथे या खुर्चीवर, या चेंबरमध्ये कुलगुरू नव्हते, तर बऱ्याच समस्या इथे आहेत. तर अशा कुठल्या प्रामुख्याने 1-2 समस्या तुम्ही सांगू शकाल की ज्या तुम्हाला प्रखरतेने आल्याबरोबर जाणवल्यात? आता खूप अशा प्रखर समस्या तर नाही आहे. डेली ज्या प्रशासकीय म्हणा, इतर ज्या समस्या असतात तशा समस्या आहेत. पण चॅलेंजेस मी सांगू शकतो. एकतर रिक्त पदे शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पदं रिक्त आहेत. जवळपास अंदाजे म्हटलं तरी 50% आसपास पदं रिक्त आहेत. तर हे फार मोठं आव्हान आहे. नंतर फायनान्शियल रिसोर्सेस कमी आहे आपले, ते एक आव्हान आहे. नंतर आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू झालेलं आहे, ज्याला आपण NEP 20 म्हणतो, ते लागू झालेलं आहे. तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. त्यात जे चेंजेस सुचवलेले आहेत, क्रांतिकारक त्यात बदल होणार आहेत. तर त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीवर त्याचे अतिशय पॉझिटिव्ह परिणाम होणार आहेत. तर ते सगळं इम्प्लिमेंट करायचं आहे. तर हे असे मला वाटतं प्रायमरी चॅलेंजेस माझ्यासमोर आहेत. सर, मला सांगा, आत्ताची शिक्षण प्रणाली, आताची शिक्षण पद्धती आणि तुम्ही विद्यार्थी होते तेव्हाची शिक्षण पद्धती, तेव्हाची शिक्षण प्रणाली, काय फरक जाणवतो? बराच फरक आहे. कारण की मी विद्यार्थी असताना फक्त ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा नोकरी करता व्यक्ती तयार करणं हा एक उद्देश त्या प्रणालीचा होता. दुसरं, उदाहरणार्थ जर का मी BComचा विद्यार्थी असेन आणि मला हिस्ट्रीची आवड आहे, तर हिस्ट्री घेण्याची मला परवानगी नव्हती. हिस्ट्री हा विषय निवडायची मला परवानगी नव्हती. किंवा फिजिक्स मला आवडत असेल किंवा आणखीन कोणता दुसरा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मला आवडत असेल, तर ते मी घेऊ शकायचो नाही. तसे जे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स होते, असे बरेच. नंतर जर का विशेषतः मुली, त्यांचं घरून बरेचदा प्रेशर असतं की लवकर लग्न करायचं, तर मुलींना मग शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. तर अशा अनेक मुली आपण विद्यार्थिनी बघितलेल्या आहेत ज्या फर्स्ट इयर झाल्या आणि लग्नापायी म्हणा किंवा आर्थिक परिस्थितीपायी, नुसतं मुलीच नाही तर मुलांनाही आर्थिक परिस्थितीमुळे बरेचदा अर्धवट शिक्षण म्हणजे इच्छा नसूनही सोडावं लागतं. तर त्या सिस्टीममध्ये असे बरेच विद्यार्थी होते ज्यांनी फर्स्ट इयर करून सोडून दिलं, 12वी करून सोडून दिलं किंवा सेकंड इयर करून सोडून दिलं. तर या ज्या सगळे एक आपल्या ज्या पद्धतीमधून मी शिकलो, हे सगळे त्यातल्या ज्या अडचणी होत्या किंवा त्यातले जे पद्धती होत्या म्हणून, तर त्या सगळ्या पद्धतींच्यावर आता नवीन शिक्षण प्रणालीमध्ये विचार करून अगदी क्रांतिकारक बदल केलेला आहे. त्याच्यामुळे अतिशय पॉझिटिव्ह त्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीवर होणार आहे असं मला विश्वास आहे. पत्रकारांशी बोलत असताना एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता सर, की विद्यापीठाअंतर्गत मॉडेल कॉलेज बनवण्याचे एक उपक्रम त्यांनी उदाहरण तुम्हाला दिलं होतं. तर त्या संदर्भात नेमकं काय आहे, म्हणजे मॉडेल कॉलेज म्हणजे काय आणि काय असतं काय, त्या संदर्भात आपल्या विद्यापीठात आपण काय राबवणार आहोत प्रक्रिया? आपल्या विद्यापीठाला मॉडेल कॉलेज सँक्शन झालेलं होतं माझ्या आठवणीप्रमाणे साधारण 2011-12च्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यामध्ये. अच्छा. तर ते लोकल ज्या नीड्स असतात, गरजा असतात,
विद्यार्थ्यांच्या ते लक्षात घेऊन ते सँक्शन केलं जातं. तर त्याच्याकरता काही ग्रँट्सही आपल्याला विद्यापीठाला काही प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. जागेची अडचण होती, पण माझ्या माहितीनुसार आता ती जागेची अडचणी दूर झालेली आहे. तर निश्चितपणे आपण 1-2 काही त्यातले डिसिजन बाकी आहेत, मध्ये काळ ते पेंडिंग होते. त्याच्यावर आता तातडीने कारवाई करून त्या कमिटीची मीटिंग बोलवून त्याच्यावर आपण पुढची जी प्रक्रिया आहे तर अगदी त्वरित आपण सुरू करत आहोत मॉडेल कॉलेजची. अच्छा सर, मला सांगा, आता मी तुम्हाला समस्येचं विचारलं, एकंदरीत या विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर कुलगुरू म्हणून काय जाणवलं, काय वाटलं? अतिशय चांगलं वाटलं. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तर आम्हाला वाटतं आपल्या विद्यापीठाचा हात धरणारं कोणतं विद्यापीठ दुसरं नसेल. दुसरं अतिशय कोऑपरेटिव्ह टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि एक पॉझिटिव्ह आणि असे व्हायब्रंट मला इथलं वातावरण जाणवलं. आणि सगळ्यात म्हणजे मला प्रकर्षाने जी जाणवली, ज्याचा मला आनंदही झाला, की इथलं जे गर्ल्स टू बॉईज रेशिओ आहे विद्यार्थ्यांचा, इट इज 70-30. 70% आपल्याकडे मुली आहेत, म्हणजे कॅम्पसची गोष्ट करतो आहे, आणि 30% मुलं आहेत, म्हणजे बॉईज आहेत. तर हे अतिशय म्हणजे मला जेव्हा मला कळलं याचा मला फार आनंद वाटला, अभिमान वाटला की 70% मुली आपल्याकडे. आता साधारणतः आपण प्रमाण हे उलटं पाहत असतो की मुलं थोडी जास्ती असतात आणि मुली कमी असतात, पण आपल्या कॅम्पसवर 70-30 असं प्रमाण आहे, गर्ल्स इज टू बॉईज. तर ही अतिशय चांगली आणि आनंदाची अशी गोष्ट आहे आणि याच्यावर आणखीन काहीतरी छान पुढे आपल्याला उभं करता येईल असं मला वाटतं आणि निश्चितपणे आपण प्रयत्न करू. सर, आता जसं तुम्ही रेशो सांगितला, ॲक्च्युली तुम्ही रेशो सांगत असताना 70-30 मी इमॅजिन केलं होतं की 70 मुली आणि 30 मुली असतील आणि 70 मुलं असतील, पण तुम्ही सांगताय अगदी उलट झालं आणि खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. शिक्षणाला घेऊन मुलींचा दृष्टिकोन घ्यावा की परिवाराचा एक दृष्टिकोन खूप बदलला आहे आणि अवेअरनेस म्हणा. तर मला सांगा, आत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलींची इथे ॲडमिशन आहे, तर मुलींना घेऊन पुढे काय उपक्रम राबवायचं असं ठरवलं आहे तुम्ही? असं स्पेसिफिक अजून ठरवलं नाही आहे मी, पण निश्चितपणे मुलींचा म्हणजे रोजगाराच्या दृष्टीने आणि मुलींचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व विकास आणि इतर त्यांच्यावर जे एक नाही म्हटलं तरी घरातनं बंधनं असतात त्या संदर्भात असं एक संपूर्णपणे एक माझा विचार आहे की भविष्यात एक समिती नेमून त्याचा सविस्तर अभ्यास करून, कारण की हा अतिशय गहन आणि मोठा विषय आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर समिती नेमून समितीचा एक रिपोर्ट घेऊन की आपल्याला आणखीन याच्यात मुलींकरता काय चांगलं करता येईल त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने, तसा तो रिपोर्ट घेऊन त्यानुसार मग कारवाई निश्चित करीन. सर, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. सध्याचं आपण पाहतोय की सोशल मीडियाचं युग आहे आणि आपली यूथ शक्यतोवर याच्या मागे लागून भरकटत चालली आहे. तर या यूथला एक मॅसेज म्हणून म्हणा किंवा त्यांना आपल्या स्वतःच्या भविष्याला घेऊन किंवा करिअरला घेऊन एक अवेअरनेस म्हणून काय मेसेज द्याल? म्हणजे टेक्नॉलॉजीच्या संदर्भात म्हटलं तर विद्यार्थ्यांना मी हेच सांगेन की टेक्नॉलॉजी साधारणतः तिला दुधारी तलवार म्हटलं जातं. तिच्या जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तेवढ्याच त्याच्या निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. आता हे आपापली विवेकबुद्धी वापरून आपल्याला ठरवायचं आहे की त्या टेक्नॉलॉजीचा मी चांगला उपयोग करून घ्यायचा आहे की निगेटिव्ह उपयोग करून घ्यायचा आहे. तर ही आपली विवेकबुद्धी विद्यार्थ्यांनी जागरूक ठेवून स्वतःचा टेक्नॉलॉजीच्या मार्फत विकास कसा करून घ्यायचा हे त्या विद्यार्थ्याला ठरवायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी अतिशय काय म्हणू त्याला आपण मॅच्युरिटी दाखवून आणि पॉझिटिव्हिटी दाखवून टेक्नॉलॉजीचा एक पॉझिटिव्ह उपयोग करून घ्यायला हवा असं मला वाटतं. टेक्नॉलॉजी म्हणा, सोशल मीडिया आणि इतरही तुमच्या आयुष्यात तुम्ही निर्णय घेताना आपली विवेकबुद्धी जर आपण जागृत ठेवली, न्याय बाजू धरून धरली, तर मला वाटतं आपण आयुष्यात निश्चितपणे सक्सेस मिळतं आपल्याला आयुष्यात. खूप छान सर, तुमच्याशी चर्चा करून खूप छान वाटलं. तुमच्या पुढील सगळ्या योजनांसाठी मंडल न्यूजकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, आपल्यासोबत होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू मान्य श्री मिलिंद बाराहाते सर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.